नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, कोकणात उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोकणातील सर्व आमदारांची आज दुपारी बैठक आहे। दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीला सुरुवात होणार आहे। शिवसेनेच्या कोकणातील सगळ्या आमदारांची ही बैठक असेल। सर्व आमदारांची आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होतीये। महत्त्वाचं म्हणजे नुकताच शिंदेंचा कोकणातला दौरा सुद्धा पार पडलेला आहे। आभार दौऱ्यानिमित्तानं शिंदे रत्नागिरीत होते, त्या ठिकाणी त्यांची सभा झाली। मोठे पक्षप्रवेश सुद्धा पार पडलेले आहेत। राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर होत असलेली कोकणातील ही खासदारांची पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक म्हणायला हवी। सर्व आमदारांची ही होत असलेली पहिलीच बैठक म्हणायला हवी आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? राजन साळवी जे शिवसेनेतला एक कोकणातला हुकमी एक्का म्हटलं जातं, मानलं जातं, हे राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर कोकणातल्या सगळ्या आमदारांची होत असलेली ही पहिलीच बैठक आहे आज। लागवी कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देण्याचं काम जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरू केलेलं आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर झालेली आहे। आज जी बैठक बोलवली ती अत्यंत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। जवळपास 3 वाजताच्या सुमारास ही बैठक पार पडेल। उपमुख्यमंत्री स्वतः या बैठकीला उपस्थित असून कोकणातील आणि त्याच्या आधी मुंबईतील अशा सर्व आमदारांची ते भेट सविस्तर बोलणार आहेत। एकूणच अजूनही जे काही पक्षप्रवेश व्हायचे आहेत, ज्या प्रकारे उदय सामंत यांनी सातत्याने सांगितले की अजूनही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे धक्के देणार आहोत, आजी माजी आमदार जे आहेत ते अजूनही रांगेत आहेत, त्यांचे पक्षप्रवेश होतील। खास करून जर आपण पाहिलं तर जे ऑपरेशन टायगर राबवण्यात येते आणि ज्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे बडे हिरे जे बोलू शकतो आपण, असे बडे जे नेते आहेत ते घेण्याचं सध्या काम चालू आहे। या सगळ्या संदर्भात आज महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत एकनाथ शिंदे या सर्व आमदारांना देणार। खास करून जे कोकणातले आमदार आहेत त्यांना नेमकं तिकडचे जे आता उरलेले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना आपल्या पक्षात कसं घेता येईल किंवा त्याच्या संदर्भात काय सध्या सुरू आहे याबाबतच्या सगळ्या सूचना या बैठकीतून देण्यात येतील। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। यासोबतच मुंबईचे जे आमदार आहेत त्यांच्याशी देखील आज ते चर्चा करणार, कारण बरेच आपले मुंबईचे आमदार जे कोकणाशी निगडीत आहेत, कोकण त्यांचं मूळ गाव आहे, त्याच्यामुळे तिथून देखील कशा प्रकारे हा सगळा संपर्क वाढवता येईल या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे। आणि होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत यामध्ये पक्ष कसा मोठा होईल याबाबतच्या महत्त्वाच्या बैठकीत या सूचना दिल्या जाणार आहेत। लागवी निश्चित। उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।